मिरजेत गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये वादावादीचा प्रकार पाहायला मिळाला। यावेळी दोन्ही शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या स्वागत कमानी या गणेश विसर्जन मंडळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून शिवसेना शिंदे गटाच्या कमानीवरती पुन्हा 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हे शपथ घेतील आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरण हे चित्र प्रबोधन करत आहेत। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कमानीवरती महिलांवर वाढते अत्याचार, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उद्योग गेले गुजरातला, वाढती महागाई यावर काहीतरी उपाय शोधण्यासाठी प्रबोधनपर चित्रण केले। तर शिंदे गटाच्या कमानीसमोर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डिजिटल फलक आणि ठाकरे गटाच्या कमानीजवळ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डिजिटल फलक लागल्याने दोन गटात वादावादीचा प्रकार झाला। डिजिटल फलक काढण्यावरून हा वाद निर्माण झाला। त्यावर पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करून हा वाद मिटवला, परंतु एकमेकांवर आरोप प्रत्यारोप यावेळी करण्यात आले। खऱ्या बहिणीच्या योजनेसंदर्भात मी बोलेन। बहिणीला नुसतं म्हणून चालणार नाही, लाडकी त्याच्या आयुष्यातली भागवायला पाहिजे थोडीफारशी खिडकी, म्हणून योजनेची एक विकासाची उघडली खिडकी आणि ते बघून सुद्धा ही विरोधक बोंबलायला लागली खिडकी। परंतु आजची महाराष्ट्राची परिस्थिती बघून त्याच्या छातीत भरली आहे धडकी आणि कधीही बंद होणार नाही या योजनेची खिडकी। हे मुख्यमंत्रीच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सांगू इच्छितो। त्या वादावर खरं तर बोलायचं नव्हतं मला, परंतु त्या वादाबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक वेळी एक स्टंटमॅन या मिरजेतला तुम्ही सगळेच जाणता। या ठिकाणचे पोलीस प्रशासन असेल किंवा सामान्य नागरिक असेल, त्याला आपल्या प्रसिद्धीचे हाव सुटलेली आहे आणि प्रत्येक वेळी काहीतरी स्टंट करायचा आणि त्या माध्यमातून आपण प्रसिद्धी मिळवायची। परंतु जनसेवेचं काम करत असताना जनतेच्या सेवेतून प्रसिद्धी मिळवायला पाहिजे। असे वावगे स्टंट करून चालणार नाही। ही शिवसेना मुख्यमंत्री महोदय यांच्या आचरणाखाली काम करणारी आहे, परंतु या स्टंटमॅनला स्थानिक पोलीस प्रशासनाने धडा शिकवावा एवढी या माध्यमातून मी विनंती करतो। ठाकरे गटाच्या कमानीचा एक देखील वाद्य आमची लिगली परमिशन आहे, लिगली सगळं आहे। दुसरी गोष्ट झालं काय तर त्यांनी जाऊन आपल्या एक डिजिटलबद्दल काय जाऊन तक्रारी दिलेली आहे असं आम्हाला कळालं आणि आमच्या शहर प्रमुखाला त्यांनी शिवीगाळी केल्यात असं पोलीस स्टेशनमध्ये कळाल्यानंतर आमची कार्यकर्ते आले। आम्ही आमचं उद्घाटन ठेवलेलंच आहे सकाळी आणि त्यानंतर त्यांची कमानीच्या आमच्या कमानीच्या शेजारी त्यांचं डिजिटल असताना आम्ही काय तक्रारी पण केलं नाही, काय विषय पण नाही। मग आमचं तिथं डिजिटल लावल्यानंतर त्यांना स्टंट करायचा काय विषय आहे? बरं, आमची मिरजेतली कार्यकर्ते आहेत, बाहेरचं कोण आहे का इथं? कोण आहे का बाहेरचं? नाही, सगळी मिरजेतली कार्यकर्ते आहेत। आज रात्री पहाटे सकाळी 6ला कमान लावले, आता उद्घाटन करायला आलोय आम्ही। स्टंट बिंट शिवसेना करत नाही, कामावर जागेवर कटका करते। 3 वाजल्यानंतर सगळ्या मिरजेत बघा, सगळ्या मिरजेतली डिजिटलची परमिशन आहे का बघा आणि ती काढा। आम्हाला कोणाचंच देखील तक्रार नाही, आमची कोणाची तक्रार नाही। त्या फलकाची परवानगी तुम्ही घेतलेली आहे का? जे नियमानं लावलेलं आहे मी तसं लावलेलं आहे, त्याला काय विषय? महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी ही कमान आहे। जे महिलांच्यावर अत्याचार झालेले 2.5 वर्षामध्ये, जे बेरोजगार आहेत, 7 लाख लोकांना नोकऱ्या देण्यासाठी यांनी 7,000 भरती करतात असा आम्ही एक ऐतिहासिक एक देखावा दाखवलेला आहे। आणि त्यामध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आमचे पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख म्हणून जे महाराष्ट्राला जे एक संदेश द्यायचा आहे ते संदेश म्हणून आज आपण या शिवसेना मिरज शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कमानीतून दाखवलेला आहे। असे मिरजेमध्ये 12 कमानी आहेत, तर 12 कमानीमध्ये एक आगळी वेगळी कमान म्हणजे हे मिरज शहरातील शिवसेनेची कमान आहे।